नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 अंतर्गत पवित्र पोर्टलवरती जो काही कन्व्हर्जन राऊंड लागला आहे, तर या कन्व्हर्जन राऊंडमधील ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, तर अशा सर्व उमेदवारांना सूचना करण्यात येत आहे की सर्व जिल्हा परिषदमध्ये शिक्षक भरती संदर्भात जे काही निवड झाली आहे, तर त्यांची पदस्थापना, त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणी आणि समुपदेशन प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झाली आहे. तर दिना तर आज जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत कागदपत्र पडताळणी समुपदेशन प्रक्रियेबाबत नोटिफिकेशन आली आहे. तर ती काय आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत तर विषय पवित्र पोर्टलच्या प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022 मराठी माध्यम सर्वसाधारण गुणवत्ता यातील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत खाली दिला आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळवण्यात येत आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पदनिवड विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी करून समुपदेशन पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, ज्या उमेदवारांची पवित्र पोर्टल अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर येथे निवड झाली आहे, तर अशा सर्वांसाठी ही सूचना आहे की त्यांनी आपल्या गुणवत्ता येथील उमेदवारांनी मूळ कागदपत्रांची पडताळणी करून समुपदेशन पदस्थापना राबविण्याबाबत ही सूचना आहे. तर खाली दिला आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत पवित्र प्रणाली अंतर्गत जाहिरात दिलेल्या 216 मित्रांनो, टोटल 216 उमेदवारांची या ठिकाणी ZP अहमदनगर येथे निवड झाली आहे कन्व्हर्जन राऊंड अंतर्गत. त्यानंतर या 216 पदापैकी जाहिरातील उर्वरित शिल्लक 30 मराठी माध्यमाच्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या लॉग इनवर प्राप्त झालेली आहे. मित्रांनो, 216 पदापैकी उर्वरित शिल्लक 30 मराठी माध्यमाच्या उमेदवारांची या ठिकाणी निवड झाली आहे या लिस्टमध्ये. त्यानंतर विषयांकित प्रकरणी पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022 अनुषंगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी टाईम टेबल दिला आहे. तर दिनांक 3/7/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता या सर्व उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह 4था मजला जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि सोबतच्या गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक 1 ते 30 उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आले आहेत. त्यानंतर वर नमूद केल्याप्रमाणे सोबत जोडलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील तपासणी सूचीतील सर्व मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीचा एक संच, पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत, पासपोर्ट साईज 3 फोटो यासोबत विहित वेळेत समक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगरच्या जे काही वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवरती ही नोटिफिकेशन आहे. त्यानंतर या नोटिफिकेशनच्या खाली कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे अनिवार्य आहेत ते त्यांची चेकलिस्ट दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता. तर या यादीमध्ये जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट दिले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे नेणे अनिवार्य आहे आणि सोबत त्यांचे एक झेरॉक्स संच तुम्हाला त्यासोबत ठेवायचा आहे. त्याचबरोबर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट, त्यानंतर त्यांची झेरॉक्स संच आणि पासपोर्ट फोटो 3 फोटो न्यायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही पवित्र पोर्टलवर नोंद करता वेळेस स्वप्रमाणपत्राची प्रत व स्वप्रमाणपत्राची म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म तुम्ही जो भरला होता, तर अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे जिल्हा परिषद अहमदनगरकरिता. त्याची ही सूचना होती. ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. तुम्हाला खूप पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.